आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम आहे किंवा प्रश्न आहे, डाऊट आहे की आता लवकरच अर्थात 20 मे रोजीपासून पॉलिटेक्निकचा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता नेमका फॉर्म कसा भरायचा, कुठल्या प्रकारच्या अडचणी फॉर्म भरताना येतात, डॉक्युमेंटेशन काय आहे, रिक्वायरमेंट काय असू शकते, फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, त्याचे काही स्पेशल सेंटर असतात का, तिथं जाऊन भरायचं आहे का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. लक्षामध्ये घ्या, आजचा जो व्हिडिओ आहे तो अशा सगळ्या अडचणीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक सोल्युशन आहे, एक हेल्प म्हणून हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. जो व्हिडिओ आपण आज बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी कव्हर करतोय मी, तर मुळात आपल्याला माहितीच ऑलरेडी पॉलिटिक म्हणजे काय, ऍडमिशन प्रोसेस कशी असते हे मी या ठिकाणी महत्त्वाचं सांगणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, एफसी व्हेरिफिकेशनची प्रोसेस काय असते, मेरिट लिस्ट काय, मेरिट लिस्ट कशी लागते, कट ऑफ कसे ठरतात, कॅप राऊंड काय असतो, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, सीट अलॉटमेंट कसं केलं जातं, महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते लागतात लक्षामध्ये घ्या, रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली माहिती आवश्यक आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या ठिकाणी देणार आहे जेणेकरून तुमच्या पदामध्ये चांगलं टॉपचं कॉलेज, टॉपची ब्रँच, तुमच्या मनात जे जे काही ठरलंय ते सगळंच्या सगळं तुम्हाला मिळून जाईल. असाच प्रयत्न या आजच्या व्हिडिओमध्ये माझा असणार आहे. मित्रांनो नमस्कार, मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन, तुम्हा सगळ्यांच्या आवडीचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो मागच्या अनेक दिवसापासून आपण एका गोष्टीचा आढावा घेत आहोत, सातत्याने मी त्या गोष्टीबद्दल पाठपुरावा करतो आहे आणि अर्थातच ती गोष्ट म्हणजे पॉलिटेक्निकची संपूर्णपणे ॲडमिशन प्रोसेस. यापूर्वी आपण अनेक वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनामधले सगळेच डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपल्याला नेहमीच माहिती आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ते सगळेच अर्थपूर्ण असतात, परिपूर्ण असतात आणि मग ते परफेक्ट असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम देणं आवश्यक असतं. लक्षामध्ये घ्या, म्हणून वेळ व्यवस्थित द्या. तुम्हाला मी सगळीच प्रोसेस समजावून सांगणार आहे, फॉर्म भरण्यापासून डॉक्युमेंटेशन पासून ते त्यांचे कॅप राऊंड प्रोसेस कशी चालते, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड काय असतो, ऑप्शन कसे द्यायचे असतात, काय करायचंय, सगळंच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे कॅप राऊंड असतील, डॉक्युमेंट्स असतील, त्याचबरोबर एफसी व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळेल आणि ऍडमिशन प्रोसेसची जे काही डिटेलिंग आहे ती सगळीच्या सगळी अगदी 20 मे रोजीपासून ते अगदी ऑगस्ट पर्यंत नेमका काय प्रोग्राम चालणार आहे हे सगळंच्या सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर महाराष्ट्रातले टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते हा प्रश्न अजून पण आपल्याला सतावत असेल तर या चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे की ज्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर केलेल्या आहेत. सो 10वी नंतरचं एक बेस्ट करिअर म्हणून आपण या ठिकाणी निवड केलेली आहे पॉलिटेक्निकची. तर जाऊया मित्रांनो मुख्य भागाकडे. महाराष्ट्र पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया 2026 याच्यामधले महत्त्वाचे डिटेल्स असणार आहेत, कॅप राऊंड, डॉक्युमेंट्स आणि एफसी व्हेरिफिकेशन ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे. अद्याप तुम्ही जर MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर माझ्या मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप म्हणजे अगदी ऑगस्ट पर्यंत मी तुमच्या सोबत आहे. म्हणजे काय, टप्प्याटप्प्यावरती जे बदल होतील ते सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण वेळापत्रकच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही डाऊट असणार नाही. ओके, पॉलिटेक्निक का करावं, इंजिनिअरिंगची सुरुवात लवकर करायची आहे तर पॉलिटेक्निक करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळतं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज लवकर सुरू होतात, स्किल बेस्ड एज्युकेशन आहे, IT, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल अशा अनेक ब्रँचेस असतात. पुढे डिग्री इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला करता येऊ शकते डायरेक्ट सेकंड इयरच्या माध्यमातून. ओके, चलो द नेक्स्ट. महाराष्ट्रात हे ऍडमिशन प्रोसेस कोण चालवतं नेमकं, महाराष्ट्र शासनाचे DTE ज्याला आपण डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतो, याच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्णपणे राबवली जाते. संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन असते, समजून घ्या. मेरिट बेस्ड ऍडमिशन प्रोसेस आहे, कॅप राऊंडच्या माध्यमातून सगळे ऍडमिशन्स कंप्लीट होतात आणि 10वीच्या गुणांवरती मेरिट मिळत असतं किंवा मेरिट ठरत असतं. लक्षात घ्या, मेरिट तयार होतं. वेळोवेळी एंट्रन्स एक्झाम वेगळी एंट्रन्स एक्झाम इथं तुमची घेतली जात नाही, 10वीच्या मार्कावरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके, चलो. पॉलिटेक्निक ऍडमिशन साठी काय पात्रता आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे. तुम्ही किमान 10वी पास असणं अत्यंत आवश्यक आहे. बाळांनो लक्षात घ्या, मिनिमम 10th. ओके, तर SSC किंवा 10वी पास असणं आवश्यक आहे. मान्यता प्राप्त बोर्डातूनच 10वी पास झालं पाहिजे. मॅथ्स आणि सायन्स हे विषय असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वीला तुम्हाला गणित आणि विज्ञान हे 2 विषय असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, चलो नेक्स्ट. कोणत्या ब्रांचेस असतात तुम्हाला माहिती झालेलेच आहे आपल्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून, तरी सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करतोय की ब्रांचेस नेमक्या कोणत्या असतात पॉलिटेक्निक साठी. ठीक आहे,
तर कोणकोणत्या ब्रँचेस तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत बघा, लक्षामध्ये घ्या. बऱ्याचशा ब्रँचेस असतात. कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, एवढ्या सगळ्या म्हणजे याही पेक्षा अधिक ब्रँचेस असू शकतात. ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. चला लक्ष द्या. एसएससी रिझल्ट लागल्यानंतर जनरली ही प्रोसेस सुरू होत असते आणि 2026चा जर विचार केला तर त्याबद्दल 20 मे 2026 ही फॉर्म भरण्याची डेट आहे. म्हणजे इथून फॉर्म भरणं सुरू होत आहे 20 मे 2026 पासून. डीटीई पोर्टल वरती शेड्यूल जाहीर केलेलं असतं आणि त्या ठिकाणी आता सुद्धा अंदाजे शेड्यूल आहे. आजच्या ज्या डेट असणार आहेत त्या जवळपास नियरली परफेक्ट आहेत. मी 100% परफेक्ट डेट्स म्हणत नाही आहे, नियरली परफेक्ट डेट्स आहेत. कारण पुढे हा खूप मोठा प्रोग्राम आहे. पॉलिटेक्निकची ऍडमिशन प्रक्रिया ही म्हणजे सरळ फॉर्म भरला आणि डायरेक्ट कॉलेजला ऍडमिशन झाला असं नाही. हे लक्षामध्ये घ्या. सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस असते. सेंट्रलाइज्ड म्हणजेच पूर्णपणे महाराष्ट्रामधले सगळे ऍडमिशन ऍट द सेम टाइम होणार आहेत. एखाद्या एक्स कॉलेजला जाऊन फॉर्म भरला म्हणजे तिथे ऍडमिशन होत नसतं. लक्षामध्ये घ्या. म्हणून हे समजून घेणं खूप जरुरी आहे. कारण आतापर्यंत तुम्ही 10वी पर्यंत जी ऍडमिशन प्रोसेस शिकलाय, समजून घेतलाय, त्यापेक्षा कितीतरी वेगळी प्रोसेस तुम्हाला पॉलिटेक्निकच्या ऍडमिशनची बघायला मिळते. जनरली हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि कॅप राऊंडचे वेळापत्रक डिक्लेअर केलं जातं. इम्पॉर्टंट काय आहे तर वेळेवरती अर्ज भरणं म्हणजेच फॉर्म भरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे 20 मे 2026 पासून. ओके. त्यानंतर पहिली स्टेप आहे बेटा, बरं का, स्टेप वाईज जाणार आहेत आपण, काळजी करायचं नाही. एक एक स्टेप तुम्हाला सांगतो. या संपूर्ण प्रोसिजर मधली पहिली स्टेप आहे, विद्यार्थ्यांनी डीटीएच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी नवीन लॉग इन तयार करायचं आहे. अर्थात तुमचं नाव वगैरे साधारण डेटा असतो, मोबाईल नंबर वगैरे लागतो. मोबाईल असा निवडायचा आहे म्हणजे मोबाईल नंबर असा असला पाहिजे जो पुढचे 3 वर्ष 4 वर्ष चालू राहील. खरं सगळेच्या सगळे डिटेल मेसेजेस त्याच नंबरवर मिळतात. मोबाईल नंबर आणि ईमेलचा वापर आपल्याला करायचा आहे. पासवर्ड जनरेट करावा लागतो आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरू करायचं असतं. म्हणजे ह्या 1 2 3 पहिले 3 कामं, नवीन लॉग इन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिलं, पासवर्ड जनरेट झाला की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरू होतंय. मग हा पहिला टप्पा असतो, लक्षात घ्या. दुसरं स्टेप काय आहे, फॉर्म भरत असताना तुम्हाला काय करावं लागतं, पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायचे, ऍड्रेस डिटेल द्यायचे, एसएससी म्हणजे 10वीचे मार्क्स टाकायचे आहेत, कॅटेगरीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणजे एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी ओपन जे काय असेल ती कॅटेगरीची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. डोमिसाईल डिटेल्स तुम्हाला देणं आवश्यक असतं. रिझर्वेशन असेल, रिझर्वेशनच्या मधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या रिझर्वेशनचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला त्या फॉर्म मध्ये भरणं अत्यंत आवश्यक असतं. स्टेप बाय स्टेप, एक सुद्धा मुद्दा मी मिस करणार नाही. सगळंच्या सगळं तुमच्या समोर मांडणार आहे. सगळी माहिती आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे. फॉर्म भरण्याची टेंटेटिव्ह मी अंदाजे तारीख सांगतोय म्हणजे नियरली कन्फर्मच आहे. परंतु मी काय म्हणतो, लास्ट डेटची वाट कशाला बघत बसायचं, आपली स्वतःची वाट लावून घ्यायची नाही. आपल्याला 16 जून 2026 ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे आणि अंतिम तारखेपर्यंत वाट बघत बसू नका. 20 मे पासून प्रोग्राम सुरू होतोय, आपण लगेच त्या फ्लो मध्ये जावं असं माझं म्हणणं आहे. लक्षात घ्या. तर एवढे सगळे डिटेल्स म्हणजे आपल्याला फॉर्म भरत असताना लक्षात घ्यायचे आहेत. तिसरी स्टेप आहे, एक लक्षामध्ये घ्या, डॉक्युमेंट्स अपलोड करण्याच्या संदर्भातली थर्ड स्टेप आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर आता ह्या स्टेप मध्ये आपल्याला काय काय करायचंय बघा. अपलोड करायची कागदपत्र कुठले, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे एसएससी मार्कशीट. ठीक आहे, आय विल मेक इट झूम, थोडंसं झूम करून सांगतोय म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एसएससी मार्कशीट म्हणजे आपलं 10वीचं गुणपत्रक. आता कदाचित आपल्याला मिळालं असेल किंवा मिळालं असेलच. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा त्याला आपण टीसी म्हणतो बघा, ट्रान्सफर सर्टिफिकेट. ठीक आहे, तर ते टीसीची आवश्यकता आहे. याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो म्हणजे तुझं चित्र भया. लक्षात घे, एवढ्या सगळ्या गोष्टी फॉर्म भरत असताना डॉक्युमेंटच्या नुसार आवश्यक आहेत. डॉक्युमेंट्स हे स्पष्टपणे स्कॅन केलेले असले पाहिजेत. काय म्हणाले, कारण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ऑनलाईन. सोबत तर तुमच्या हार्ड कॉपीज असतीलच ह्या, परंतु शक्यतो आता वेळ आहे तुमच्याकडे सध्या, तर हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून मस्त एक फाईल बनवून ठेवा. मग तुम्ही कुठे कॅफेवर जाऊन भरणार आहेत का किंवा आणखीन त्याच्यासाठी वेगळे एफसी सेंटर्स असतात फॅसिलिटीचे, तर काही कॉलेजेसना ती परमिशन दिलेली असते, तिथे पण जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. लक्षामध्ये घ्या. आता मित्रांनो हे बघा, त्याबद्दलच बोलतोय आता मी. एफसी व्हेरिफिकेशन काय असतं, मुळात एफसी म्हणजे काय अगोदर समजून घ्या. फॅसिलिटेशन सेंटर. फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच गव्हर्नमेंटने अथॉरायझेशन दिलेलं असतं, परमिशन दिलेली असते काही कॉलेजेसला, म्हणजेच पॉलिटेक्निक कॉलेजेसला, की तिथे तुमचे फॉर्म भरून घेतले जातात. लक्षात घ्या. मग फॅसिलिटेशन सेंटर आपण त्याला म्हणतो.
तिथं काय करतात की तुम्ही अपलोड केलेली कागदपत्र व्हेरीफाय केली जातात. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासले जातात. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावरती मग नंतर मेरिट लागत असतं, लक्षात घ्या. म्हणजेच कट ऑफ हा जो विषय चाललाय ना आपला, तर तो कट ऑफ ठरण्याचा विषय. एनिवे, तर मेरिट लागल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, जर तुम्ही नुसतंच ऑनलाईन फॉर्म भरून बसलाय आणि जर तुम्ही FC व्हेरिफिकेशन जर नाही केलं तर ऍडमिशन प्रोसेस पुढे जात नाही. म्हणजे टप्पे लक्षात घ्या. आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट स्कॅन करून सोबत ठेवायचे आहेत, ते तिथे अपलोड करायचे आहेत. फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला FC सेंटरवरती जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन जर नाही झालं तर आपलं ऍडमिशन पुढे जात नाही. हे FC व्हेरिफिकेशन कधी चालतं? मे अखेर कदाचित, आणि ते जूनच्या मध्यापर्यंत चालू असण्याची शक्यता आहे. सो बी अलर्ट फॉर धिस, याच्यासाठी अलर्ट राहायचं आहे. त्यानंतरचा एक टप्पा असतो म्हणजे ई स्क्रुटनी. काय असतो? ई स्क्रुटनी. आता ई स्क्रुटनी काय आहे याच्यामध्ये? काही विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनची सुविधा करून दिलेली आहे. लक्षात घ्या, घर बसल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येऊ शकतं. FC ला जाण्याची गरज नसू शकते. पण ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही अलर्ट राहा. म्हणजे मिस्टेक करू नका. नेहमी हे प्रोसिजर खतरनाक आहे. मी म्हणालो ना, ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणारी एकूण प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे आपण नेहमी अलर्ट असणं आवश्यक आहे. DTE पोर्टलवरती आपल्या ऍडमिशनचं स्टेटस तुम्हाला तपासता येऊ शकतं. ऑनलाईन कम्प्युटर मोबाईलमध्ये तुम्हाला हे चेक करता येऊ शकतं. शिवाय विद्यार्थी, आता बघा, मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं? विद्यार्थ्यांच्या SSC म्हणजे 10वीच्या मार्कावर आधारित एक लिस्ट लावली जाते. स्टेट मेरिट तयार होतं राज्यभरातलं आणि कॅटेगरीनुसार रँक दिले जातात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली जाते अगोदर आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर लावली जाते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जनरली ही टेंटेटिव्ह डेट आहे. सरासरी 18 जून रोजी ही मेरिट लिस्ट लावली जाईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट ही 23 जून 2026 रोजी लावली जाईल. तारखा बाळांनो लक्षात घ्या. आणि ह्या तारखांना तुम्ही अपडेट असणं, अलर्ट असणं, रेडी मोड मध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. विसरू नका. नेक्स्ट, मेरिट लिस्ट मध्ये जर काही चूक असेल, बघा, समजा तुम्ही मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काहीतरी मिस्टेक सापडली बाबा, की काय काय होऊ शकतं याच्यामध्ये, की बाबा माझे मार्क एवढे टक्के आहेत पण चुकून तिकडे काहीतरी कमी टक्के दाखवायला लागले, किंवा डेटा एंट्री करताना ऑपरेटरनं चुकीची एंट्री केलेली आहे, किंवा तू फॉर्म भरत असतील तर तुझ्याकडून चूक झाली असेल, तर ती तुला दुरुस्त करण्याची एक संधी आहे, चान्स आहे, लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी काय केलं तर तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिला असतो करेक्शनसाठीचा. चुकीचे मार्क असल्यास मार्क दुरुस्त करण्यासाठीची संधी असते. FC सेंटर किंवा ऑनलाईन माध्यमातून करेक्शन आपल्याला करता येऊ शकतं. भरलेला आपला फॉर्म या माध्यमातून आपल्याला एडिट करता येऊ शकतो. आणि ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे मार्काच्या बद्दलच हे एडिटचा ऑप्शन असतो, तेही लक्षात घ्या. हा पिरियड कधी आहे? 19 जून ते 21 जून, म्हणजे 2 दिवसाचा 3 दिवसाचाच कालावधी तुम्हाला याच्यासाठी दिलेला असतो. म्हणून मी काय म्हणतोय तुम्हाला, इथं चुकला की हुकला, लक्षात घ्या. टाइम टेबल फॉलो करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन अपडेट करता, फॉर्म भरल्याबरोबर तुम्हाला पुढचं सगळं शेड्यूल दिलं जातं. आता हे सगळं होणारच आहे, पण मी ज्या डेट्स दिल्या त्या सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट करेक्टच आहेत, पण एखादा दुसरा त्याच्यात बदल असू शकतो. ह्याबद्दल थोडंसं काळजी घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म एक पुढचा टप्पा आहे. हा ऑप्शन फॉर्म काय असतो तर इथं तुमचं सगळ्यात महत्वाचं भानगड आहे बाबा. काय भानगड आहे? तुम्हाला ऑप्शन द्यायचे असतात. महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला अराउंड 400 प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि 50 पेक्षा अधिक गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर तुम्हाला इथं तो ऑप्शन द्यायचा आहे, लक्षामध्ये घ्या. म्हणजे कॉलेजचा ऑप्शन सोबत तुमच्या ब्रँचेस, आता एवढ्या खंडीभर ब्रँचेस मी सांगितलेल्या आहेत, रिपिटेशन होईल सांगत नाही, तर एवढ्या ब्रँचेस, तर कॉलेज आणि ब्रँच निवडण्याची ही प्रोसेस असते मित्रांनो, लक्षामध्ये घ्या. विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स द्यायचे असतात. म्हणजे आपला ज्याला ऑप्शन म्हणतो ना आपण, पहिल्यांदा म्हणजे तुमच्या लय मनात आहे, मला इथंच करायचं आहे, मला ह्याच कॉलेजला जाऊन करायचं आहे, तर ते तुम्ही द्या. त्यानंतर कुठं, ते नाही मिळालं तर मग कोणतं कॉलेज, ते नाही मिळालं तर मग कोणतं कॉलेज, असा रे भैया, असा क्रम तुम्हाला लावायचा असतो, लक्षामध्ये घ्या. जास्तीत जास्त योग्य कॉलेजेस भरून टाका आणि ब्रँच प्रिफरन्स खूप महत्वाचा असतो. आणि हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला भरावा लागेल. सो बी रेडी फॉर दॅट. तर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवा. पुढे मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टी लक्षामध्ये ठेवाव्या. सगळं आणलेलं आहे तुमच्यासाठी, अगदी फक्त काय करा, एकदा हे फॉलो करा, नीट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजवरती फोकस ठेवा.
सगळ्यात महत्त्वाचं ड्रीम कॉलेज, तुम्ही तुमच्या स्वप्नामधलं जे काही तुमचं कॉलेज आहे पॉलिटेक्निकचं ते सगळ्यात वरती, म्हणजे अगोदर त्याचा प्रिफरन्स द्या. सेफ कॉलेजेसची सुद्धा यादी सोबत जोडा, म्हणजे ते सिलेक्ट करा. म्हणजे ते नाही मिळालं तर इथं असं नाही जमत ना, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, ते कॉलेज नाही मिळालं तर काय, तर त्यावेळेला तेही तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. फक्त एकाच कॉलेजवर अवलंबून राहायचं नाही. शाबाश. जास्तीत जास्त ऑप्शन्स भरणं फायदेशीर असतं. जास्त कॉलेजेसची लिस्ट भरा, आळस करू नका. आपलं नुकसान होऊ शकतं बाबा, लक्षामध्ये घ्या. म्हणून आळस करायचा नाही. जास्तीत जास्त कॉलेजची यादी तुम्हाला द्यायची आहे. कॅप राऊंड काय भानगड असते, व्हॉट इज दिस कॅप, ही टोपी नेमकी कशाची आहे, लक्ष दे बाबा. कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. महाराष्ट्रामध्ये हे काही जे काही 400-500 कॉलेजेस आहेत पॉलिटेक्निकचे, ह्या सगळ्या कॉलेजेस मधले जेवढ्या काही सीटा भरल्या जाणार आहेत ना विद्यार्थ्यांच्या, तर आता ती सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस, त्याला आपण कॅप म्हणतो, कॅप राऊंड्स म्हणतो. लक्षात घ्या. मेरिट लिस्ट म्हणजे तुमची जी काही मेरिट लिस्ट कास्ट वाईज रिझर्वेशन नुसार जी काही मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्या मेरिट नुसार तुम्हाला सीट दिली जाते. म्हणजे आता ते तुम्हाला आहे ना, म्हणजे तुम्ही एलिजिबल आहे नाही, तुम्ही पात्र आहात नाही आहात, ह्या सगळ्या गोष्टी बघून सीट तुम्हाला दिली जाते. सामान्यतः 2 ते 3 कॅप राऊंड होत असतात. प्रत्येक राऊंडमध्ये नवीन अलॉटमेंट असते. अलॉटमेंट म्हणजे कळतं का, वितरण. जे महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमधल्या जितक्या विद्यार्थ्यांच्या सीट अवेलेबल आहेत आणि तुमचे मार्क्स याच्या जोड्या लावल्या जातात आणि तुम्ही कुठल्या कॉलेजला पात्र ठरू शकता हे तुम्हाला ह्या कॅप राऊंडमध्ये कळतं. प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला हे जागा अलॉट केलेल्या असतात. आणि आता बघा, याच्यामध्ये हे जे महत्त्वाचे कॅप राऊंड, कमीत कमी 2 ते 3 कॅप राऊंड होत असतात, जास्तीत जास्त 3 होतात. पहिला जो कॅप राऊंड आहे, असा अंदाज आहे की जुलै 2026 मध्ये पहिला कॅप राऊंड होईल. म्हणजे हाय पर्सेंटेज, प्रचंड मार्क्स असलेले सगळे विद्यार्थी आणि टॉपचे सगळे कॉलेजेस जवळपास पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये खतम होत असतात. लक्षामध्ये घ्या. कॅप राऊंड दुसरा जो आहे तो जुलैच्या एंडिंग पर्यंत लागू शकतो. लक्षात घ्या. आणि कॅप राऊंड तिसरा जो आहे तो ऑगस्टची बिगिनिंग म्हणजे सुरुवात, ऑगस्ट 2026 मध्ये तिसरा कॅप राऊंड होऊ शकतो. सो बी रेडी. ओके, तर तयारीत राहायचं आहे आपल्याला सगळ्यांना. तर असा हा एकूण प्रोग्राम असणार आहे. सीट अलॉटमेंट प्रोसेस काय असते, जर तुमचे मार्क कट ऑफच्या मध्ये आले, कट ऑफ म्हणजे त्यांचं झालं बाबा इथून वरचेच घ्यायचे पोरं, खालच्या पर्सेंटेजचे पोरं घ्यायचे नाही, असं जर का ठरलं, म्हणजेच त्याला आपण कट ऑफ म्हणत असतो, तर त्याच्या आतमध्ये जर तुमचे मार्क असतील, ओके, किंवा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असतील, तर तुम्हाला सीट अलॉट केलं जातं. पोर्टलवरती तुम्हाला त्याच्यासाठी लॉग इन करावं लागतं, सीट ऍक्सेप्ट करावी लागते. घरी झोपून नाही जमा भया सांगायला मी हे दिदे, तुम्ही लक्षात ठेव. तुम्हाला मग सीट ऍक्सेप्ट करावी लागते आणि सीट ऍक्सेप्टन्सची फीस सुद्धा भरावी लागते. एवढा सगळा ड्रामा तुम्हाला सीट अलॉटमेंट प्रोसेसमध्ये कंप्लीट करायला लागतो. आता त्याच्यानंतर 2 गोष्टी असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. ऑल कन्सेप्ट मी घेऊन येणार आहे म्हणून तुम्हाला बोललेलो होतो, कळतं का. तर बघा, एकूण प्रक्रिया सगळीच मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करत आहे. हर कन्सेप्ट वरती माझा फोकस असणार आहे बेटा. फ्रीज फ्रीज म्हणजे काय आणि बेटरमेंट म्हणजे काय, 2 कन्सेप्ट क्लिअर करतो. बघा, लक्ष द्या. फ्रीज म्हणजे मिळालेली सीट फायनल करणे. बरं, ठीक आहे, बस झालं. आता मी काय भानगडीत पडत नाही, पुढच्या नेक्स्ट राऊंडची मला गरज नाही. नाव आय एम ओके. आता मला ठीक आहे, तर तुम्ही ती सीट फ्रीज करून टाकायची आहे, मिळालेली सीट फायनल करायची. दुसरा एक आहे, असतं ना काही लोकांना, आता नाही, पुन्हा नाही, अजून पुन्हा कवा तरी अजून, म्हणजे अपेक्षा हो की नाही अजून चांगलं मिळेल, अजून काहीतरी चांगलं होईल असं वाटतं असतं. त्यालाच म्हटलेलं आहे बेटरमेंट. म्हणजे काय, पुढच्या राऊंडमध्ये आणखी चांगलं कॉलेज मिळण्याची संधी काही वेळा मिळू शकते. तर मग त्याच्यासाठी बेटरमेंटसाठी आपल्याला वाट पाहावं लागतं आणि विद्यार्थ्यांनी निर्णय विचारपूर्वक घ्यावा. रिस्क आहे बरं. इथं फ्रीज केलो, बेटरमेंटचा ऑप्शन नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं दोन्हीपैकी तुम्हाला काय फ्रीज करायचं आहे का बेटरमेंटसाठी थांबायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. फ्रीज न करता बेटरमेंटसाठी थांबलो तर आत्ताचा ऑप्शन तुमच्या हातातून गेला म्हणून समजायचं. लक्ष द्या. पुढे फायनल रिपोर्टिंग टू कॉलेज. आणि एकदा का तुम्ही काय ते कॉलेज ऍक्सेप्ट केलं की प्रत्यक्ष तुम्हाला मस्तपैकी कॉलेजमध्ये जायचं आहे. कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचं. भैरभई इतका कार्यक्रम आहे सर. ही ऍडमिशन प्रोसेस तुमच्या समज के बाहेर आहे बेटा, लक्ष द्या. म्हणून सांगायला लागलं, हे व्हिडिओ बघणं लय आवश्यक आहे. सगळीकडे शेअर करा, प्रत्येक लेकराला बघू द्या. एकटाच बघत बसतो काय, शेअर कर. म्हणून म्हणतोय, कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचे.
ठीक आहे. ॲडमिशन फीस भरून टाकायची, फायनल कन्फर्मेशन घेऊन टाकायचं आणि ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचं ॲडमिशन फायनल झालं, शिक्कामोर्तब झालं, ठप्पा लागला असं समजायचं. ठीक आहे. आपलं ॲडमिशन शिक्कामोर्तब झालं. ठीक आहे. तर ॲडमिशन फायनल झालं. काय आवश्यक डॉक्युमेंट्स लागतात सर ह्या एकूण प्रोसेससाठी माहीत राहू द्या. कुठले डॉक्युमेंट लागतात? SSC मार्कशीट लागणार आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC लागेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल, महाराष्ट्राचे तुम्ही आदिवासी नाही. ठीक आहे. तर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, काय आधार कार्ड लागणार आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत. दुसरी गोष्ट, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर का तुम्ही असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स थोडेसे ॲडिशनल असू शकतात. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यकतेनुसार आता त्या गटासाठी वेगळं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणं आवश्यक आहे. मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. ओके. पुढे EWS आणि TFWS म्हणजे नेमकं काय? EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ठीक आहे. आणि TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम. गरीब विद्यार्थ्यासाठी फीस मध्ये सवलत मिळत असते. याच्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. EWS आणि TFWS भानगडी काय आहेत समजून घ्या रे बाबा. हर गोष्ट मी तुम्हाला सांगायला तयार आहे इथं, डोंट वरी. पुढे लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थ्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत रे बाबांनो. बघा लक्षात घ्या, फॉलो करा चॅनलला पण आणि नॉलेजला पण. ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवूया. सगळे डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवायचे, स्कॅन करून तयार ठेवायचे. मल्टिपल झेरॉक्स ठेवा. एक नाही 5-5 झेरॉक्स ठेवून दे. दोन तर 2-2, 3-3 तर ठेव. बऱ्याचदा काय असते, कॉलेज असते कुठंतरी, एकीकडे झेरॉक्स सेंटर असते, तिसरीकडे तू निघाला पठ्ठ्या पिशवी घेऊन तिकडं झेरॉक्स काढायला चालला, इकडं चालला. ते आधीच सांगायलोय 2-2, 3-3 प्रतीमध्ये सगळ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स सोबत ठेवायचे. स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या पेनड्राईव्ह मध्ये रेडी ठेवायचं. मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ठेवा. जुनाट बंद पडका मोबाईल लावू नका. आलं लक्षामध्ये? मामाला फोन लावला तर मामीला लागायचा. लक्ष द्या. DTE वेबसाईट नियमित चेक करा. DTEची वेबसाईट नेहमी चेक करत राहायचं. त्याच पोर्टलवर सगळं वेळापत्रक येतं. फेक इन्फॉर्मेशन देऊ नका. जे खरं आहे भैया, जसं आहे तसं ते सांग. खोटं तिथं भरायचं नाही. आलं लक्षामध्ये? ओके. पॉलिटेक्निक नंतर पुढे काय असतं? डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं, गव्हर्नमेंट जॉब मिळतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब असतात, स्किल डेव्हलपमेंट होते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता येतात आणि एंटरप्रेन्योरशिप तुम्हाला मिळू शकते. उद्योग पण सुरू करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक विचारात घ्यावं? टेक्निकल फील्डमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, प्रॅक्टिकल लर्निंग ज्या विद्यार्थ्यांना आवडतं, लवकर करिअर सुरू करायची इच्छा आहे आणि इंजिनिअरिंगची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे सगळं करावं. ऍडमिशन प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. फॉर्म वेळेत भरा. डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. योग्य कॉलेज आणि ब्रांच निवडा. कॅप राऊंड काळजीपूर्वक फॉलो करा. काय म्हणतोय बे? लक्ष द्या. वेळेत फॉर्म भरा. ऍडमिशन प्रोसेस समजून घ्या. वेळेत फॉर्म भरा. डॉक्युमेंट रेडी ठेवा. योग्य कॉलेज आणि ब्रांच निवडा. CAP राऊंड म्हणजे कॅप राऊंड व्यवस्थित फॉलो करा. लक्ष द्या. तुमचे एवढं सगळं सांगून झाल्यावर जर तुमचे अजून काही प्रश्न शिल्लक असतील तर नक्कीच ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. आणि MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं डेट मी परत एकदा सगळ्या डिक्लेअर करतोय. बघा लक्ष द्या. महाराष्ट्र पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2026 संभाव्य वेळापत्रक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होतंय 20 मे 2026. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 16 जून 2026. डॉक्युमेंट अपलोड आणि FC व्हेरिफिकेशन मे एंडिंग पासून जूनच्या मध्यापर्यंत होऊ शकतं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 18 जूनला लागणार आहे. ग्रेव्हियन्स किंवा करेक्शन पिरियड आहे 19 ते 21 जूनच्या दरम्यान 2026. फायनल मेरिट लिस्ट 23 जून 2026 ला लागणार आहे. ऑप्शन फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी असणार आहे तो जूनचा शेवट किंवा जुलैच्या सुरुवातीचा असेल. कॅप राऊंड पहिला अलॉटमेंटचा असणार आहे जुलै 2026 मध्ये. कॅप राऊंड दुसरा जुलै 2026च्या एंडिंगला असेल आणि कॅप राऊंड तिसरा ऑगस्ट 2026 ला असेल. लक्षात घ्या. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हे कॅप राऊंडच्या नंतर असतात. प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन फॉर्म भरायचा असतो. या सगळ्या तारखा उपलब्ध माहितीनुसार संभाव्य आहेत. DTE महाराष्ट्राकडून अधिकृत फायनल शेड्यूल आल्यानंतर काही बदल होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर सगळीकडे शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.